रिसोड साखरा रस्त्यामधील रिसोड आगरवाडीपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे। हा रस्ता एवढा खराब झाला आहे की रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे। वाहनधारकांना वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्यावी लागते, तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळणे कठीण झाले आहे। त्यामुळे वाहनधारकाचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे। दिनांक 14 फेब्रुवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान असंख्य नागरिक वाहन चालक या रस्त्यावर थांबले। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर रस्त्याची दयनीय अवस्था 20 वर्षापासून आहे। याकडे शासन प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे। अनेक वेळा मागणी करून सुद्धा या मार्गाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांचे काही प्रमाणात नुकसान होत आहे। वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला जोडतो, त्यामुळे याचे महत्त्व खूप वाढते। नुकताच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने आगरवाडी ते चिंचांबा पर्यंत विदर्भ मराठवाडा हद्दीपर्यंत बांधला आहे। मात्र आगरवाडी ते रिसोड हा रस्ता एवढा खराब झाला आहे की वाहन चालवताना क्षणभराचाही शांत माणूस बसू शकत नाही। एकूण 5 ते 7 मिनिटाच्या या प्रवासाला 20 ते 25 मिनिटे लागत आहे। सदर रस्त्यावर अनेक अपघात होऊन नागरिकांना अपंगत्व आले असल्याची माहिती समोर आली आहे। या रस्त्यावर मोठमोठ्या शाळासुद्धा आहेत। या शाळेवर रिसोड शहरसह मराठवाड्यातील विद्यार्थीसुद्धा शिक्षण घेण्याकरिता येत आहेत। विद्यार्थ्यांना सुद्धा या रस्त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे। आपण सध्या रिसोड चिंचांबा दयनीय अवस्था ही गेली अनेक वर्षापासून सातत्याने दैनंदिन ही होत चाललेली आहे। याकडे शासन प्रशासन अत्यंत दुर्लक्षित करत असून सध्या आपण हे पाहता की ही जी गर्दी झालेली आहे हे एक प्रकारे छोटासा एक रास्ता रोको एक रोष व्यक्त केला जातो। तर आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत जे दैनंदिन या ठिकाणी जातात येतात, तर आपण त्यांच्याशी बोलू। ताई, या ठिकाणी ते ताई आहेत, आपण यांच्याशी बोलू। काय म्हणणं आहे तुमचं? रस्ता झाला पाहिजे। रस्त्यात खड्डे रस्ते ते समजत नाही। याच्या आधी पण त्यांनी गड्डे बुजून दिले होते, पण त्याचा काहीच फरक नाही। आता पावसाळा येते आणि पावसाळ्यात खूप गड्डे होणार आहे, कोणी पडणार। इकडे शिंगाळा पण आहे आणि शाळा पण आहे आणि रस्ते खूप खराब झालेले आहे। आमचं एवढी शासनाला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर रस्ता करून द्यावा। या ठिकाणी ताईंनी जी मागणी केली त्यांना दररोज या ठिकाणाहून जावं लागते, तर खूप अत्यंत त्रास होत आहे। या ठिकाणी दादा पण आहे, मी आगरवाडीचा भागेश मुंडे। आमच्या या ठिकाणी 4 ते 5 कॉलेज आहेत। सध्या 12वीचे पेपर चालू आहेत। 12वीच्या पेपरसाठी भरपूर विद्यार्थी येत आहेत। त्यांच्या दुर्घटना वेळोवेळी आम्हाला कानावर ऐकू येत आहेत। 2-3 अपघात झालेले आहेत, तरी याकडे कोणत्याच प्रकारचं कोणाचंच लक्ष नाही। PWD डिपार्टमेंट असो की स्थानिक प्रतिनिधी असो, यांचं कोणाकडे या रस्त्याकडे लक्ष नाही। आमची हीच मागणी आहे की रस्ता लवकरात लवकर मार्गी लागावा। भरपूर वेळेस आमचे पत्र गेलेले आहेत, पाठपुरावा झालेले आहेत, पेपरला आंदोलन दिलेले आहेत। जर या गोष्टीची जर दखल घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल अशी हे मागणी करतो। या ठिकाणी काही नागरिकांनी आमरण उपोषण संदर्भात काही एक चेतावणी दिलेली, इशारा दिलेला आहे। हा जो रस्ता आहे हा एवढा वर्दळीचा रस्ता आहे की मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा रस्ता आहे आणि याची खूप अत्यंत दयनीय अवस्था। ही दयनीय अवस्था जी आहे आजपासूनच नाही आहे, मला वाटतं साधारणतः 10 वर्ष जरी झाले, 20 वर्ष झाले। ये रास्ता कभी मुकम्मल अभी तक बना नहीं और ये रास्ते पर जो है स्कूलें ज्यादा है, बच्चे वगैरह अप डाउन करते, टीचर अप डाउन करते। यहाँ पर 1-2 साल पहले एक एक्सीडेंट हुआ और एक्सीडेंट में एक सर जो है उनका पैर टूट गया था और एक बच्चे की मौत भी हुई थी। म्हणजे सातत्याने दुर्घटना पण वाढत आहे असं एका ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे। चोरीचे प्रमाण तुमची काही समस्या? हा जो रोड आहे किती वर्षापासून म्हणजे डांबरीकरण झालेलं नाही, ऍक्सिडेंट झाले, काही लेडीज फ्रॅक्चर झाले। लवकर दुरुस्त नागरिकांची ठिकाणी जे आहे त्वरित हा रस्ता पूर्ण दुरुस्त करावा। जिल्हा वाशिम।